नमस्कार, मी संगीता कनोजिया. आपण पाहत आहात ठाणे फास्ट टीव्ही न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. 3 वर्ष कोणत्याही रस्त्याचे खोदकाम न करण्याचे आदेश असतानाही शहरात सध्या अनधिकृत मोबाईल टॉवर आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वायर्ससाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम असल्याचं उघड. ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा बुधवारी 24 तास बंद. ग्राहकांना आलेली जादा वीज बिले 30 दिवसांची करून देण्याचा महावितरणचा निर्णय. घेऊया एक अल्पशा विश्रांती. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या परवानगीचा दुरुपयोग आणि नियमांचं उल्लंघन करीत ठाणे शहरात सध्या अनधिकृत मोबाईल टॉवर आणि त्यासाठी आवश्यक असे वायर्ससाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केलं जात आहे. 3 वर्ष कोणत्याही रस्त्याचं खोदकाम न करण्याचे आदेश असतानाही या नवीन रस्त्यांवर खोदकाम करण्यात आलं आहे. विरोधकांनी महानगरपालिकेचे नुकसान होत असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत 250 कोटी रुपये खर्च करून रस्ते बनवण्यात आले असून हे रस्ते खोदण्यासाठी मनाई आहे. कोणालाही या रस्त्यांचं 3 वर्ष खोदकाम करता येणार नाही. मात्र रिलायन्स कंपनीने 38 कोटींचा आगाऊ दंड भरून अनधिकृत मोबाईल टॉवरच उभारले नाहीत तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकामही केलं आहे. सत्ताधारी हे विकासासाठी आवश्यक असल्याचं सांगत आहेत तर यामध्ये अनियमितता असल्यास दंड आकारून हे नियमित करण्याचं सांगत आहेत. दुसरीकडे विरोधक या संपूर्ण प्रकारात प्रशासन हे रिलायन्स कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत असून रिलायन्स कंपनीने आतापर्यंत 250 कोटींच्या रस्त्यांचं नुकसान केल्याचा आरोप केला आहे. स्थानिक नगरसेवक हे रात्री अपरात्री विना अनुमती हे काम सुरू असल्याचं सांगत आहेत आणि यासाठी रिलायन्स कंपनी दडपशाही करत असल्याचा आरोप करत आहेत. पालिका प्रशासन मात्र या कामाला 49 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी परवानगी दिली असल्याचं सांगत बेकायदा काम नसल्याचं सांगून या संपूर्ण प्रकारावर पडदा टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. साध्या घर दुरुस्तीसाठी सर्वसामान्यांना परवानगीसाठी 6 महिने लागत असे असतानाही पालिका प्रशासन डोळेझाक करून करोडो रुपयांचे नुकसान करून रिलायन्स कंपनीला पाठीशी घालताना दिसत आहे. पालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून होणारा पाणी पुरवठा अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामासाठी उद्या म्हणजेच बुधवारी बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर ठाणे, कळवा आणि मुंब्रा या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. ठाण्यातील पाचपाकाडी, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, इंदिरानगर, श्रीनगर, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकूम, मानपाडा, ढोकाळी, कोलशेत, ओवळा, वाघबीळ, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, सिद्धेश्वर, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, कळवा, खारेगाव आणि मुंब्रा या भागात बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित.
ठाणेकरांना 30 दिवसांऐवजी 38 ते 40 दिवसांची विजेची बिले पाठवल्यानंतरही ती अंडर प्रोटेस्ट भरण्याचा सल्ला देणारे महावितरणचे अधिकारी अखेर ठाणेकरांच्या तक्रारीनंतर ताळ्यावर आले असून ग्राहकांना वीज बिले 30 दिवसांची करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अर्थात शेकडो ग्राहकांसाठी हा निर्णय लागू होणार असल्यानं गोंधळ उडू नये यासाठी कॉल सेंटर सुरू करण्याचंही नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरलं आहे। महिन्याभरात जितक्या युनिट्सचा वापर वीज ग्राहकांनी केला असेल त्याची नोंद घेऊन त्याला वीज बिल पाठवले जाते। मात्र नोव्हेंबर महिन्याची बिले ठाण्यातील नागरिकांना 30 ऐवजी 38 ते 40 दिवसांतील विजेच्या वापराइतकी पाठवण्यात आली। सरासरी 30 ते 35% अधिक रकमेची वीज बिले आल्यानं वीज ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती। असंख्य ग्राहकांच्या वीज बिलात 70 ते 75% वाढ झाल्याचा त्यांचा दावा ग्राहक करत होते। या प्रकाराने संतापलेल्या ग्राहकांनी गेल्या आठवड्यात वागळे इस्टेट व ढोकाळे येथील महावितरणच्या कार्यालयांवर मोर्चे काढले, तर वीज बिले मात्र कमी झाली नाहीत। या संदर्भात काही ज्येष्ठ नागरिक नुकतेच वागळे इस्टेट येथील कार्यालयात गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना अंडर प्रोटेस्ट वीज बिले भरण्याचा सल्लाही दिला होता। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महावितरणच्या भांडूप झोनचे चीफ इंजिनियर मारुती देवरे यांची भाजपचे माजी आमदार संजय केळकर यांनी भेट घेतली। महानिर्मिती कंपनीचा अधिभार व 30 ऐवजी 38 ते 40 दिवसांची बिले पाठवल्यानं यंदा बिलांची रक्कम वाढल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केळकर यांच्या शिष्टमंडळाला सांगितले, परंतु असा अधिभार वसूल होत असला तर तो वीज बिलात वेगळा का दाखवला जात नाही असा सवाल केळकर यांनी त्यांना केला। तसंच 8 ते 10 दिवसांचे आगाऊ वीज बिल वसूल करून कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीचा भार ग्राहकांवर का लादता अशी विचारणा त्यांनी या बैठकीत केली। अखेर वीज ग्राहकांच्या तक्रारी पाहता त्या सोडवण्यासाठी तातडीने कॉल सेंटर सुरू करण्याचं आश्वासन देवरे यांनी दिल्याचं केळकर यांनी सांगितलं। तसंच वीज बिले दुरुस्त करण्याची मागणी करणाऱ्या वीज ग्राहकांना वीज बिल 30 दिवसांच्या सरासरी इतके करून देण्याचंही या अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे। ठाणे शहरातील कलाकार आणि प्रतिष्ठितांना एकत्र आणून मुंबईच्या काळा घोडा फेस्टिवलच्या धर्तीवर ठाण्यात ओपन आर्ट फेस्टिवल 2013 साजरा करण्यात येणार आहे। या फेस्टिवलसाठी सुमारे 4 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असून यापैकी काही भागांचं प्रायोजकत्व महापालिकेने स्वीकारावे आणि किमान 1 कोटी इतकी आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौरांकडे केली आहे। येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलावाशेजारी काळा घोडा फेस्टिवल प्रमाणे ओपन आर्ट फेस्टिवल 9, 10 आणि 11 जानेवारी रोजी करण्याचं आयोजण्यात आलं आहे। या महोत्सवात ठाण्यातील सर्व नामवंत मंडळी कलाकार सहभागी होणार आहेत। या महोत्सवासाठी 4 कोटींहून अधिक खर्च येणार असून महापालिका इतका खर्च उचलू शकणार नाही, परंतु महापालिकेने किमान 1 कोटी रुपये मदत करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्याकडे केलं आहे। या महोत्सवासाठी 4 कोटींहून अधिक खर्च येणार असून महापालिका इतका खर्च उचलू शकणार नाही, परंतु महापालिकेने किमान 1 कोटी रुपये इतकी मदत करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्याकडे केली आहे। तसंच ज्या मैदानावर या फेस्टिवल अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्या मैदानावरील अनधिकृत झोपड्या हटवून हे मैदान या कार्यक्रमासाठी मोफत उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही आमदार प्रताप सरनाईक यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे। सहारा आर्ट अँड क्राफ्ट या हँडीक्राफ्ट आणि हँडलूमचं भव्य प्रदर्शन आणि विक्री 30 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर 2013 दरम्यान सकाळी 10:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत एकाच छताखाली 150 कारागीर आणि त्यांच्या कारागिरीतून निर्मित केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन। यायला विसरू नका, आजच भेट द्या। स्थळ पोलीस परेड ग्राउंड, सेंट्रल मैदानासमोर, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम। या प्रदर्शनात खास ठाणेकरांसाठी काश्मीरी शाल आणि ड्रेस मटेरियल, जॉर्जेट साड्या, पंजाब हरियाणा हँडलूम आणि होम फर्निशिंग, टेराकोटा, जू, जेंट्स कुर्ता, राजस्थानी मोनिच्युअर पेंटिंग्स, जम स्टोन पेंटिंग्स, लाख बँगल्स, ब्लॉक प्रिंट ड्रेस मटेरियल आणि बेडशीट्स, मोजडी, जोधपुरी वुडन आर्टिकल्स, टॉप अँड स्कर्ट गुजरात कच्छ वर्क, बांधणी, महाराष्ट्राचं ओगण आयर्न मुरल्स, त्रिपुरा विंडो ब्लाइंड्स, तमिळनाडूचं वुडन आर्टिकल्स आणि हँडलूम कर्टन्स, आंध्र प्रदेशचं पोचमपल्ली आणि मंगलोरी हँडलूम, कुरेशिया वर्क, उत्तर प्रदेशचं लखनवी चिकन, खुर्जा पोंटी, सहारनपूर शीसम अँटिक फर्निचर, मुरादाबादी ब्रास, बनारसी सिल्क, कार्पेट, खादी शर्ट्स आणि बेडशीट्स, मध्य प्रदेशचे लेदर वर्क, टिकमगड ब्रास आयटम्स, ओरिसाची फिलिगिरी ज्वेलरी, प्लाम लेफ्ट पेंटिंग, कर्नाटकचं रोड वुड इनले, मैसूर अगरबत्ती, वुडन टोईज, हुबली साड्या, बिहारचे भागलपुरी सिल्क, मधुबनी पेंटिंग्स, वेस्ट बंगालच्या हँडलूम आणि सिल्क साड्या, ज्वेलरी, शांतिनिकेतन लेदर बॅग्स, कांथा वर्क,
टेराकोटा आणि ड्राय फ्लॉवर्स, छत्तीसगडचे मेटल क्राफ्ट, दिल्लीचे लेडीज टॉप, ज्वेलरी आणि बीड्स वर्क, सहारा आर्ट अँड क्राफ्ट। तर या प्रदर्शनास जरूर भेट द्या। मोफत प्रवेश आणि पार्किंग। स्थळ पोलीस परेड ग्राउंड, सेंट्रल मैदानासमोर, कोट नाका, ठाणे पश्चिम। आपला काही सूचना व तक्रार असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे। तर उद्या भेटूया याच ठिकाणी याच वेळी। धन्यवाद।